सगळे बोर्ड मेंबर्स, मान्य साखर आयुक्त आणि महाराष्ट्र आणि देशातल्या साखर धंद्यातले सगळे माझे प्रिय दोस्त. आज हा दुसरा दिवस आहे VSIच्या स्टेट लेवल टेक्निकल कॉन्फरन्सचा आणि गेल्या 1.5 दिवसात आपण बरेच भाषणं ऐकली. पवार साहेबांनी, गडकरी साहेबांनी बरेच टॉपिक काल कवर केले. त्यानंतर टेक्निकल सेशन्स पण बरेच झालेत आणि आपण आता शेवटच्या सेशनमध्ये, व्हॅलिडिटी सेशनमध्ये आता आपण बसलो आहे. आणि तसं बघितलं तर एवढे टॉपिक आता कवर झालेत, एवढे एक्सपोजर आपल्याला सगळ्यांना मिळाली जुन्या समस्यावर आणि नवीन जे आपले चॅलेंजेस आहेत, नवीन जे पोटेन्शियल आहे, नवीन जी एनर्जी आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये जी शुगर इंडस्ट्रीची नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्याच्याबद्दल बरंच बोलणं झालं आहे. मी आता कन्क्लुडिंग सेशनमध्ये 1-2-3 टॉपिक कवर करेन जे दुसऱ्या वक्त्यांनी ऑलरेडी थोडे टच केले असतील. खरं एक नवीन पर्स्पेक्टिव्ह जेवढा मी देऊ शकतो ह्याबद्दल 2-3 विषयावरती माझे विचार व्यक्त करतो. पहिला म्हणजे ह्या देशात आम्ही ह्या सीझनमध्ये विक्रमी प्रोडक्शन झालं आहे. 36 मिलियन टन साखर, म्हणजे 360 लाख टन साखर प्रोडक्शन, त्याच्या पण वर जाईल 1-2 लाख टन. आणि ही भारताच्या प्रिव्हियस रेकॉर्डहून 45 लाख टन जास्त होईल. आणि हे चांगलं पण आहे. तेवढं जास्त ऊस खपलं, ते क्रश झालं आणि शेतकऱ्यांना तेवढे पैसे मिळाले, उत्पन्न मिळालं. खरं ह्या चॅलेंज पण आहे आणि मी ते जरा माझे विचार त्याच्याबद्दल मानतो. हे पुढे कसं आपल्याला चॅलेंज होणार आहे. दुसरं म्हणजे ह्याच्यात मुख्य रोल जो आहे हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राने ह्यावर्षी 130 मिलियन टन केन गाळून, म्हणजे 13 कोटी टन केन गाळून 138 लाख टन साखर शेवटी प्रोडक्शन करायचं एस्टिमेट आहे. आणि हे नंबर्स हे फार मोठे आहेत. भारताचे जे 36 मिलियन टन ह्यावर्षीचं प्रोडक्शन आहे हे 25 वर्षानंतर आपण ब्राझीलला नंबर 1 म्हणून ओव्हरटेक केलं आहे. ब्राझीलचं प्रोडक्शन ह्यावर्षी 32 मिलियन टन आहे. भारताने 36 करून आम्ही आता नंबर 1 पोझिशनला आहे शुगर प्रोडक्शनमध्ये. आणि महाराष्ट्र राज्य हा एक असा राज्य आहे जो 13.8 मिलियन प्रोडक्शन करून जगातली थर्ड हायेस्टची कंट्री आहे थायलंड, त्याचं प्रोडक्शन 10.2 मिलियन टन आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा एकमेव राज्य जगातल्या 3ऱ्या नंबरवर प्रोडक्शनला पोचलं. हे असे एकदम विक्रमी नंबर प्रोडक्शनचे आम्ही केलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय ह्या 13.8 मिलियन टन प्रोडक्शनमधनं 31 मेपर्यंत आमचा असं अनुमान आहे की 55 लाख टन, म्हणजे 40% प्रोडक्शन हे ऑलरेडी एक्सपोर्ट केलेलं आहे. हा पण एक नवीन रेकॉर्ड आहे. आणि ते सोडून आपल्याकडे आणि जायसारखी साखर 15 ते 20 लाख टन अजूनही आहे. त्यातली बरीच रॉ शुगर तयार होऊन रेडी आहे. आणि आपल्याला ही पुढचा सीझन म्हणजे 1 नोव्हेंबरच्या पहिला ही आपल्याला एक्सपोर्ट करायला लागणार. आणि हे 55 लाख टन जे एक्सपोर्ट झालं आहे त्याच्यातनं रफली जे 20,000 कोटी जे उत्पन्न आलं, त्या उत्पन्नातनं आपण ह्यावर्षी केन पेमेंट लवकर केलं. आणि ह्या डोमेस्टिक सेल, एथेनॉलचा सेल, मोलॅसिसचा सेल आणि एक्सपोर्टचा सेल धरून महाराष्ट्र राज्यात 95% केन पेमेंट ऑलरेडी झालेलं आहे. त्या कंपॅरिझनमध्ये आम्ही दुसऱ्या राज्यांचा रेकॉर्ड बघितला तर UPमध्ये अजूनही 20% पेमेंट थकीत आहे. महाराष्ट्रात 5%हून कमी आहे. हे पण एक विक्रमी प्रोडक्शनबरोबर विक्रमी केन पेमेंट टायमावर करणं हे एक फार मोठी आपली उपलब्धी आहे यावर्षी. आणि ह्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यालाच गर्व वाटायला पाहिजे. खरं ह्याच्यात एक पुढे आपल्याला प्रॉब्लेम दिसतो. गेल्या वर्षी
एक्सपोर्टचा दर चांगला होता. 31-32 रुपये एक्स फॅक्टरी रेटमध्ये आपल्याला एक्सपोर्ट करायला मिळालं, सबसिडी न घेता. विदाऊट सबसिडी कमर्शियल रेटनी एक्सपोर्ट झाले. आणि ह्याचं एक मेन कारण होतं की गेल्या वर्षी ब्राझील आणि थायलंड दोन्हीकडे थोडा दुष्काळ झाला. त्यामुळे दोन्ही ह्या मोठ्या प्रोड्युसिंग देशामध्ये साखरेचं प्रोडक्शन कमी झालं आणि त्यामुळे वर्ल्ड मार्केटमध्ये शॉर्टेज झाल्यामुळे भारताच्या एक्सपोर्ट सबसिडीशिवाय निघायला फार सोपं झालं. आत्ता सध्या पण जगातले रेट, साखरेचे रेट जास्त आहेत. ह्याचं एक कारण आता वेगळं आहे. इंडियामध्ये जे प्रोडक्शन झालं आहे 36 मिलियनचं, त्यामुळे ॲक्च्युली शुगर सरप्लसमध्ये आहे. खरं क्रूड ऑइल किंवा पेट्रोल ह्याचे रेट एकदम वर गेल्यामुळे, युक्रेन रशिया वॉरमुळे $120 पर बॅरल ह्या रेटला गेल्यामुळे ब्राझीलमध्ये एथेनॉलचा दर 48 रुपये ह्या रेटनी एथेनॉल विकतो आहे. त्यामुळे तिकडे फॅक्टऱ्या एथेनॉल जास्त आणि साखर कमी हे सध्या प्रोडक्शन सिस्टीम चालू आहे. आजच्या रिपोर्टिंगप्रमाणे, त्यांच्या असोसिएशनच्या रिपोर्टिंगप्रमाणे 57% प्रोडक्शन ते ऊसातनं एथेनॉल करतायत आणि 43% साखर करतायत. आता ही जी सिच्युएशन आहे त्याच्यामुळे जागतिक रेट अजूनही मेंटेन झालेत. तर हे जास्त वेळ राहणार नाही, कारण ऑइलचा रेट जो आहे ह्या रशिया युक्रेन वॉरमुळे वर आहे आणि सगळ्या एक्सपर्ट्सचं अनुमान आहे की हा रेट अजून पण वर जाऊ शकतो तेलाचा ह्या वर्षात. खरं ज्या दिवशी ही वॉर संपेल तेव्हा रेट परत खाली येणार आणि त्याबरोबर आपले साखरेचे रेट पण खाली येतील. तर 36 मिलियनचं जे हे नवीन प्रोडक्शन लेवल आहे हे पुढच्या वर्षात पण ऊस तेवढाच आहे. थोड्या लोकांचा अंदाज आहे की ह्याच्याहून पण थोडा जास्त ऊस आहे. उत्तर प्रदेशमध्येही पुढच्या वर्षी ऊस जास्त आहे. त्यामुळे एवढं प्रोडक्शन ॲब्झॉर्ब करणं देशातल्या कन्झम्पशनला आणि एक्सपोर्टला दरवर्षी साध्य होणार नाही. आपल्याला चांगला लक होता लास्ट इयर की दुसरीकडे दुष्काळ झाला, त्यामुळे हे झालं. त्यामुळे आपण पुढचे 2-3 वर्ष जर प्लॅन केला तर एथेनॉलचं कॅपॅसिटी वाढवणं हेच आपल्या हातात एक परमनंट सोल्युशन आहे. नाहीतर महाराष्ट्रातनं 140 लाख टन साखर उत्पादन करून ती डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट मार्केटमध्ये खपवायला दरवर्षी साध्य नाही, असं माझं ठाम मत आहे. आणि त्याप्रमाणे हे 2 चांगले वर्ष, कॅश फ्लो चांगला आहे, कारखान्यांना प्रॉफिटेबल झालं आहे, सीझन लांब असल्यामुळे ओव्हरहेड्स डिस्ट्रीब्यूट झाले आणि ओव्हरहेड कमी झाले पर बॅग. ह्या चांगल्या सिच्युएशनमध्ये सगळ्यांनी थोडा फंड गोळा करून लोन उभा करून डिस्लरी प्रोजेक्ट्स परत उभा करावे ह्या चांगल्या संधीमध्ये. आणि त्याच्यामध्येच आपल्याला लाँग टर्म ह्या इंटरनॅशनल मार्केटच्या उतार चढावाच्या सायकलमधनं आपल्याला ब्रेक मिळेल. आता पुढचे 12 महिने जसं मी म्हटलं, मेन एक ऑइल प्राईसचा संबंध आहे. दुसरं म्हणजे ब्राझील आणि थायलंड दोन्हीमध्ये वेदर इम्प्रूव्हमेंट आहे. तर लेटेस्ट अनुमानाप्रमाणे ब्राझीलमध्ये ह्यावर्षी 560 मिलियन टन ऊस होईल, म्हणजे गेल्या वर्षीहून 30 मिलियन टन ऊस होईल. म्हणजे आरामात त्याच्यात आणि एक 30 लाख टन साखर उत्पादन होऊ शकते. थायलंडमध्ये क्रॉप परत इम्प्रूव्ह झाला आहे, तिकडेही पाऊस चांगला झाला आहे. ते 10 मिलियनपासून 12 मिलियनला जाईल साखरेचं प्रोडक्शन. आणि जसं मी पहिला म्हटलं, आपलं पण प्रोडक्शन गेल्या वर्षी एवढंच 36 वगैरे आणि परत होईल. तर आपल्याला सगळं ह्याच्या पुढे मॅक्झिमम ॲडिशनल एथेनॉल कॅपॅसिटी हे बिल्ड करायलाच लागणार. दुसरं एक लेटेस्ट जे डेव्हलपमेंट झालं आहे दिल्लीमध्ये की ह्यावर्षी एक्सपोर्ट हे फ्री होते, त्याला रिलीज ऑर्डर नव्हतं, कोटा नव्हतं. पूर्वी जी सिस्टीम होती MEEQ, मिनिमम एक्सपोर्ट कोटा, जे फॅक्टरी वाईज वाटत होते ते वगैरे सगळं ह्या सीझनला ॲप्लिकेबल नव्हतं. बऱ्याच महाराष्ट्राच्या फॅक्टऱ्यांनी 50%च्या वर प्रोडक्शन एक्सपोर्ट करून आपला कॅश फ्लो फार चांगला करून घेतला होता. खरं आता 1 जूनपासून एक्सपोर्ट रिलीज ऑर्डरची सिस्टीम आले. तर आम्ही ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटला
रिक्वेस्ट करतो आहे की जी रॉ शुगर रेडी झालेली आहे ती सगळी पहिला एक्सपोर्ट करायला द्यावी, कारण ती रॉ शुगर भारतात विकायला येत नाही, ती फक्त एक्सपोर्टसाठी प्रोड्यूस केलेली होती. आणि जास्तीत जास्त आता आणि एक 22 लाख टन ही एक्सपोर्ट होणार आत्तापासून ऑक्टोबर एंडला. आणि पुढच्या वर्षी पण एक्सपोर्टचं धोरण भारत सरकारचं काय आहे ह्याच्यावर आपल्या सगळ्यांची नजर आहे. आणि एक निश्चित आहे की गेल्या वर्षी जेवढ्या फ्री होतं तेवढं फ्री राहणार नाही, त्याच्यावर काहीतरी कंट्रोल किंवा कोटा येईल. आणि त्यामुळे आपल्याला जेवढा सपोर्ट एक्सपोर्टमधनं लास्ट इयर फ्रीली मिळाला त्याच्याहून कमी मिळेल ह्याची आपण मानसिक तयारी करून घ्यायला पाहिजे. आता मी वॉर, युक्रेन रशिया वॉर ह्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंटवर आपल्या इंडस्ट्रीवर काय परिणाम झाले ह्याच्यावरती 1-2 मिनटं बोलतो. आता एक तरी जसं बोललो की ऑइलचे रेट, क्रूड ऑइलचे रेट वर गेल्यामुळे, ब्राझीलमध्ये एथेनॉलचे रेट वाढल्यामुळे आपल्या साखर धंद्याला बराच सपोर्ट मिळाला. साखरेचं प्रोडक्शन ब्राझीलमध्ये कमी झालं आणि त्यामुळे जागतिक रेट जो साखरेचा आहे तो इम्प्रूव्ह झाला आहे. आज पण 20 सेंटच्या आसपास, 19.5 सेंट वगैरे ह्या प्राईसला चालू आहे मार्केट. दुसरा एक इफेक्ट आहे जो आपल्याला देशात भाजवत नाही आहे आणि तो आहे फर्टिलायझर कॉस्ट. तर जागतिक मार्केटमध्ये नायट्रोजनस फर्टिलायझरचा रेट 60 ते 80% वर गेला आहे एका वर्षात, आणि पोटॅशिक फर्टिलायझरचा रेट 100 ते 120% वर गेला आहे. खरं आपल्या इंडियन गव्हर्नमेंटच्या बऱ्याच शतकापासनं जे पॉलिसी आहे युरियाला सबसिडाईज करायचं, त्यामुळे आपल्याला अजूनपर्यंत फटका बसलेला नाही आहे. खरं इंटरनॅशनल मार्केटमध्ये युरियाचे सप्लायज आणि त्याची जे रॉ मटेरियल आहे ॲमोनियाची सप्लाय सिक्युअर करणं हे जास्त आणि जास्त प्रॉब्लेम होत आहे गव्हर्नमेंटला. आणि आत्तापर्यंत फर्टिलायझरचं मेजर शॉर्टेज नाही आहे. कारण ह्याच्या पुढे जर वॉर लांबवली तर फर्टिलायझरचे शॉर्टेज होतील काय हे एक प्रश्नचिन्ह आहे. खरं ॲटलिस्ट रेट आपल्याला प्रोटेक्ट झालेला आहे. ऊस घालणारे शेतकरी ब्राझीलमध्ये आणि थायलंडमध्ये जे आमचे मेन कॉम्पिटिटर्स आहेत त्यांना 60 ते 80% कॉस्टमध्ये फर्टिलायझरच्या एका वर्षात वाढ झालेली आहे. आणि ते एक आम्हाला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आहे की आमचा फर्टिलायझर कॉस्ट हा कमी आहे. दुसरं एक चांगलं आपल्याला डेव्हलपमेंट झालं आहे की महाराष्ट्र राज्यातले जे पोर्ट फॅसिलिटी होती ती बरीच ह्या वर्षी साखरेच्या विक्रमी एक्सपोर्ट झाला आहे. एस्पेशली जे जयगड पोर्टमध्ये 2 टर्मिनल आहेत, एक JSWचं टर्मिनल आणि दुसरा चौगले चालवणारा जयगड पोर्ट. ह्या दोन्हीमधनं बरीच प्रचंड प्रमाणात पहिल्यांदा साखर एक्सपोर्ट झालेली आहे. आणि त्यामुळे पूर्वी जे आम्ही कोस्टल स्टेट असून आमची साखर गुजरातला जाऊन, कच्छला जाऊन, कांडल्याहून एक्सपोर्ट होती ते बरंच कमी झालेलं आहे. हे एक फार चांगलं डेव्हलपमेंट झालेलं आहे गेल्या 12 महिन्यामध्ये. आणि तिसरं म्हणजे भारतात जे 2 शुगर रिफायनरीज आहेत, एक EID पॅरीचा काकीनाड्याला जो आता एक्सपेन्शन नंतर वर्षाला 10 लाख टन रिफाईन करू शकतो, आणि रेणुका शुगरचा कांडल्याला जो 12 लाख टन रिफाईन करू शकतो. हे दोघं बरंच रॉ शुगर इंडियामधनं घेऊन त्याला व्हॅल्यू ॲडिशन करून रिफाईंड शुगर म्हणून एक्सपोर्ट केलं आहे. महाराष्ट्रातनंही बरीच रॉ शुगर तिकडे गेलेली आहे. हे एक ॲडिशनल आपल्याला मार्केट ओपन करून दिलं आहे इंडियन शुगरला. तर आम्ही आता रॉ शुगर, व्हाईट शुगर आणि रिफाईंड शुगर हे तिन्ही एक्सपोर्ट करायला लागलो इंडियामध्ये. सो हे इंटरनॅशनल मार्केटचा एक पर्स्पेक्टिव्ह झाला. मी आता एका दुसऱ्या टॉपिक कवर करतो आणि तो आहे एथेनॉल डिमांड. काल गडकरी साहेबांनी फारच सुंदर भाषण दिलं. ते फ्लेक्स फ्यूल कार्सबद्दल बोलले. मला एकच वॉर्निंग द्यायचं होतं की फ्लेक्स फ्यूल कार हे डेव्हलप करणं फार जरुरी आहे. आम्ही ब्राझीलमध्ये जेव्हा कारखाने वगैरे चालवतोय तेव्हा हे कार सगळीकडेच आहेत. ऑलमोस्ट गेल्या 15 वर्षापासून जे कार पेट्रोलवर चालतात ते 100% एथेनॉलवर पण चालू शकतात. दोन्ही मिक्स करू शकतो किंवा कुठल्याही एका फ्यूलवर चालू शकतो. आपल्याकडे काय झालं की ऑटो इंडस्ट्रीनी कधी ह्याच्यात इंटरेस्ट घेतला नाही. गव्हर्नमेंटचा तेवढा पूर्वी पुश नव्हता कारण एथेनॉलचं प्रोडक्शन कमी होतं. खरं आता आपल्याला एक लॉंग टर्ममध्ये डेंजर आहे आणि तो आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स. आणि आता लेटेस्ट जे फिगर्स आले आहेत एप्रिलचे,
तर टू व्हीलरच्या मार्केटमध्ये 4% सेल्स ऑलरेडी इलेक्ट्रिक व्हेकल झालेत आणि ह्या वर्षाच्या एंडपर्यंत हे मार्केट शेअर 10%पर्यंत जाईल असा अनुमान आहे. इलेक्ट्रिक व्हेकल एस्पेशली टू व्हीलर घरात चार्ज होतात, 5 एम्पियरच्या प्लगवर चार्ज होतात आणि आज पेट्रोलचा भाव टॅक्स वगैरे लावून 100 रुपयाच्या वर आहे, 110-120 रुपयाच्या घरात आहे आणि त्या मानाने इलेक्ट्रिसिटी चार्जिंगचा खर्च हा बराच कमी पडतो. आणि इलेक्ट्रिक कार ऑब्व्हियसली जसे वाढतील, इलेक्ट्रिक टू व्हीलर वाढतील तसं पेट्रोलचं मार्केट कमी होणार, पेट्रोलबरोबरच एथेनॉलचं मार्केट कमी होणार. आणि जे युरोपमध्ये आज प्रोजेक्शन आहेत की जसं इंग्लंडमध्ये 2030 नंतर नो पेट्रोल और डिझेल कार विल बी अलाउड टू बी सोल्ड, म्हणजे दे आर गोइंग टू गो ऑल इलेक्ट्रिक. सो हे ऑलरेडी पॉलिसीज अनाऊन्स्ड आहेत आणि आपल्या देशात पण त्याच्या पाठीमागे 4-5 वर्षानंतर हे ट्रेंड यायचं आपल्याला बराच डेंजर आहे. तर एथेनॉल हे माझ्या मते आज अजूनही पोटेन्शियलच्या बरंच आम्ही खाली आहोत. गव्हर्मेंटनी ॲक्सिलरेट केला आहे. एथेनॉलचा आज रेट ऑइलच्याहून खाली आहे. आज क्रूड ऑइलचा लँडेड प्राईस 65 रुपये लिटर आहे. रिफायनिंग वगैरे करून 60-70च्या वर जातो. आपण एथेनॉलचा रेट 52 रुपये ते 64 रुपयेपर्यंत सप्लाय करतो आहे. सो चिपर आहे. ह्या कारणासाठी सेंट्रल गव्हर्मेंटनी जो ब्लेंडिंगचा प्रोग्रॅम आहे तो 10%हून 20% हा टार्गेट पुढे आणला आहे आणि 2 वर्षात आपण आता ते अचीव करायला ट्राय करतो आहे. तर अजून फार मोठं मार्केट आहे. पुढचे 10-15 वर्ष पण आपल्याकडे लाखो टू व्हीलर 4 व्हीलर हे पेट्रोलवर चालणार, त्याची डिमांड कंटिन्यू होईल. तर माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या तुम्ही एथेनॉल प्लांट घाला, कारण पुढचे 10 वर्ष तरी आपल्याला गोल्डन पिरियड आहे. त्याच्या पुढे मग जसे इलेक्ट्रिक कार वाढतील तेव्हा सांगणं मुश्किल आहे, कारण पुढचे 10 वर्ष तरी ऑइलचे रेट हे हायच राहणार आहेत. रशियावर जे सँक्शन्स लावलेत वेस्टर्न गव्हर्मेंटनी ते फार लवकर उठणार नाही आहेत. वॉर संपला तरी सँक्शन संपणार नाही आहेत आणि त्यामुळे रेट ऑइलचे क्रूड ऑइलचे पेट्रोलचे हे फार जास्त राहतील आणि आपण होईल तेवढं जे एथेनॉलचं प्रोडक्शन करू त्याच्याने ऑटो इंडस्ट्रीला पण कॉन्फिडन्स येईल फ्लेक्स फ्यूल कार्स इंट्रोड्यूस करायला. आता मजा काय झाले की ऑटो इंडस्ट्रीलाही फ्लेक्स फ्यूल कार्स पाहिजे आहेत, कारण पेट्रोलच्या टेक्नॉलॉजीमध्येच फ्लेक्स फ्यूलच्या गाड्या चालतात आणि त्यांना ॲक्च्युली इलेक्ट्रिकला कन्वर्ट करायचं नाही. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये मार्जिन नाही आहे. तर त्यांना ॲक्च्युली आता 10 वर्ष आमच्या विरुद्ध ते लॉबी करत होते की आम्हाला फ्लेक्स फ्यूल करायचं नाही आहे आणि आता त्यांचे आमचे इंटरेस्ट एक झालेत. तर एस्पेशली पुण्यामध्ये मी VSIच्या सगळ्या सायंटिस्टना पण अर्ज करतो की आपण पुण्यामध्ये मोठी ऑटो इंडस्ट्री आहे, 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर, त्यांच्याबरोबर आपण जॉईंट व्हेंचर रिसर्च प्रोजेक्ट्स घेऊ, फ्लेक्स फ्यूलच्या गाड्या पुश करू आणि एस्पेशली रुरल एरिया आपल्या साखर धंद्याच्या भागामध्ये सगळ्या 2 व्हीलरना इवन रेट्रोफिट किट वगैरे हे असले आयडियाज आपण पुश करू. म्हणजे आपण सेल्फ आत्मनिर्भर जे आजकाल स्लोगन आहे त्याच्यात आपण आपला फ्यूल तयार करू. ह्याच लाईनवर आपण काल आणि आज ऐकलं असेल की CNGवर जे प्रयोग झालेत. CNG हे डिझेलला सबस्टिट्यूट आहे. असलेल्या डिझेलच्या ट्रॅक्टर आणि डिझेलवर चालणारे ट्रक आणि बसेस ह्याला रेट्रोफिट करायला येतात स्वस्तात आणि ती CNG पण आपण किंवा बायोगॅस कंप्रेस्ड बायोगॅस हे आपण प्रेसमडमधनं आणि डिस्लरी बायोगॅसमधनं करू शकतो. तो हे सगळे जे फ्यूल सोर्सेस आहेत आपण फॅक्टरीमध्ये जनरेट करून आपल्या अवतीभवती ज्या गाड्या आहेत, फॅक्टरीच्या कामाला गाड्या आहेत, ऊस वाहण्याच्या गाड्या आहेत, ट्रॅक्टर आहेत, ह्या सगळ्यासाठी आपण होईल तेवढं ही एनर्जी आपण वापरावी. आपण एका एकदम एनर्जी डेफिशियंट पिरियडमध्ये चाललो आहे. जगामध्ये हे जे ग्लोबल क्लायमेट वॉर्मिंगच्या विरुद्ध मूव्हमेंट आहे त्याच्यामुळे ऑइल अँड गॅस आणि कोल जसे ट्रेडिशनल जे एनर्जीचे सोर्सेस आहेत जे फार पोल्युटिंग आहेत, जे फार कार्बन डायऑक्साईड एमिट करतात जगात, त्याच्यामध्ये डेव्हलप्ड कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट फार कमी व्हायला लागलं आहे.
बँका इन्व्हेस्टर्स सगळे ह्या सेक्टर्सना पैसे देत नाही आहेत आणि सगळे पैसे एनर्जी मार्केट्समध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स, एथेनॉल आणि सगळे रिन्युएबल एनर्जी जसं सोलार, विंड ह्या सगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट चाललं आहे. सो आपल्याला इन्क्रीजिंगली ह्या देशामध्ये आपण अजूनही फारच डिपेंडंट आहोत कोल बेस्ड पॉवरसाठी, आपल्या विजेसाठी, आणि ते आता हळूहळू रिन्युएबलवर जास्त फोकस येणार. आपण शुगर इंडस्ट्रीमध्ये कोजनरेशन पण करतो, वीज पण निर्मिती करतो, आपण एथेनॉल करतो. सो आम्ही बोथ गाड्यांचं फ्यूल ॲज वेल ॲज इलेक्ट्रिसिटी हे ऑलरेडी जनरेट करतो आहे आणि त्यामुळे आपल्या इंडस्ट्रीला अजूनही मान मिळेल. ह्या नवीन जी न्यू एनर्जी ऑर्डर जी म्हणतात जगात, त्याच्यात आपल्याला मानाचं स्थान मिळेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी रिस्पॉन्ड करून मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट करायचं अशी माझी विनंती आहे. आता ॲग्रिकल्चरमध्ये 1-2च पॉईंट मी कवर करू इच्छितो आणि ते क्लायमेट चेंज ह्या टॉपिकवरनं करतो आहे. मी 2004पासनं ब्राझीलला कवर करतो आहे, तिकडे फॅक्टऱ्या पण चालवल्या आणि ह्या गेल्या 17 वर्षात माझ्या अनुभवात जे गेल्या 24 महिन्यात वेदरमध्ये डिस्टर्बन्स झालेत हे कधी झाले नव्हते. आणि बऱ्याच सायंटिस्टचं म्हणणं आहे की जगाचं वॉर्मिंग एका लेवलला गेलं आहे की ह्याच्यानंतर आपला वेदर हा बराच डिस्टर्ब होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपली जी ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री आहे शुगर केनची, ह्याच्यात आपण सतत लक्ष ठेवायला लागणार. पाण्यावर फारच आपण काळजी घ्यायला लागणार. हे गेले 2 वर्ष आपल्याला महाराष्ट्रात एस्पेशली फारच चांगले वर्ष गेले. भरपूर पाऊस झाला, धरणं भरली आणि आपले पीक हे एकदम विक्रमी पीक आपण ऊसाचं काढलं. खरं हे दरवर्षी चालू राहील हेच आपण गॅरंटी धरू शकत नाही. जे आपण ब्राझीलमध्ये, युरोपमध्ये आज बघायला लागलो, युरोपमध्येही आता ड्राऊट चालू आहे. लेटेस्ट जे अमेरिकेचं फोरकास्ट आलं आहे, पुऱ्या वेस्टर्न USA सगळ्यात 20 वर्षातला स्ट्रॉंगेस्ट ड्राऊट हा फोरकास्ट आहे ह्या समरसाठी. सो ही पार्श्वभूमी आहे ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही ॲग्री बिझनेसमध्ये ऑपरेट करतो आहे आणि ही आपल्याला काळजी घ्यायला लागणार आणि ही एक ॲडिशनल रिस्क फॅक्टर आहे. आणि पाण्याचं कन्झर्वेशन आणि पाण्याचं बरोबर उपयोग करणं हे ह्याच्याहूनही फार महत्त्वाचं होणार आहे पुढे. आणि लास्ट म्हणजे जेनेटिक मॉडिफिकेशन. आपल्याकडे जास्त काम नाही आहे. अनफॉर्च्युनेटली भारताचे लॉज असे आहेत की ॲग्रिकल्चरमधलं जेनेटिक मॉडिफिकेशन हे ऑलमोस्ट कम्प्लिटली कोर्ट ऑर्डरमुळे, गव्हर्मेंट पॉलिसीमुळे ऑलमोस्ट बंद झालं आहे. पण ब्राझीलमध्ये एस्पेशली जी त्यांची CTC आहे, जी जशी VSI आपल्याकडे आहे इंडस्ट्री फंडेड बॉडी, तशी जी CTC इंडस्ट्री फंडेड रिसर्च इन्स्टिट्यूशन आहे, बरंच पुढे गेलेत जेनेटिकली मॉडिफाईड शुगर केनमध्ये. आणि एकच गोष्टीमुळे ते जरा पाठीमागे राहिलेत, कमर्शलायझेशन. ते म्हणजे साखरेचं जे उत्पादन होतं आहे, ब्राझील बऱ्याच देशांना एक्सपोर्ट करते आणि त्याच्यात बऱ्याच देशांना जेनेटिकली मॉडिफाईड शुगर केनमधनं साखर लागत नाही. खरं एथेनॉलला असलं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. एथेनॉल इज नॉट अ फूड प्रोडक्ट, एथेनॉल इज अ फ्यूल. सो हळूहळू जे ब्राझीलमध्ये फक्त एथेनॉल करणारे पण कारखाने आहेत, ते जेनेटिकली मॉडिफाईड केन प्लांट करतील आणि त्या केनची प्रोडक्टिव्हिटी, त्याची ड्राऊट रेझिस्टन्स, इन्सेक्ट रेझिस्टन्स, पेस्ट रेझिस्टन्स ही बरीच जास्त होते, कारण इंजिनियर्ड आहेत क्रॉप्स. तर हे एक पुढच्या 5-10 वर्षात एक इन्क्रीजिंग चॅलेंज होणार आहे आणि दिस इज अनदर ट्रेंड टू वॉच. आपण होप करूया की इंडियामध्येही प्रोग्रेसिव्ह पॉलिसी येईल. माननीय पवारसाहेब जेव्हा ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते त्यांनी बराच मॉडर्न व्ह्यू घेऊन ह्या पॉईंटवर बरंच तेव्हा हे पुश केलेलं गव्हर्मेंटला. ते काम अजून इनकम्प्लीट आहे आणि होपफुली आपल्याला इंडियामध्ये ह्या जेनेटिक मॉडिफिकेशनला प्रोत्साहन मिळेल. नाहीतर आपण फार अनकॉम्पिटिटिव्ह होऊ 10-15 वर्षात. तर हे एक लाँग टर्म ट्रेंड हे आपल्या लक्षात मला घालून द्यायचं होतं. तर हे 2-3 पॉईंट मी आज मला वाटलं जे कवर करू शकतो. बरेच वक्ते ऑलरेडी उरलेल्या पॉईंटवर कवर केले. तर हे थोडे माझे विचार मांडून मी इकडे